हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। डिसेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे महाराष्ट्र। सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर। पहिली न्यूज आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे। राज्यस्तरावर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी प्रत्येक राज्यानं लोकपाल कायदा तयार करावा केंद्र सरकारच्या धर्तीवर, असं लोकपाल कायदा 2013 नुसार सांगण्यात आलेलं होतं। आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यानं स्वतःचा लोकायुक्त सुधारणा कायदा त्या ठिकाणी तयार केलेला आहे। ॲक्च्युली हे विधेयक पाठीमागच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं होतं। एक वर्ष हे विधेयक जे आहे ते प्रलंबित होतं विधान परिषदेमध्ये, आणि आता फायनली विधानसभेनं आणि विधान परिषदेनं या लोकायुक्त सुधारणा विधेयकाला मंजुरी दिलेली आहे। सो हे लोकायुक्त कसे असेल, रचना कशी असेल, त्यांना कुठले अधिकार असतील, या कायद्याच्या कक्षेमध्ये नक्की कोणाची चौकशी करण्याचा अधिकार असेल, परमिशन कोण देईल, मुख्यमंत्र्यांची चौकशी करता येईल का न येईल का, हे सगळं आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। ओके, सो लोकायुक्त सुधारणा विधेयक 2022। सुधारणा म्हणजे काय, तर ॲक्च्युली 1971चा महाराष्ट्र राज्याचा सुधारणा कायदा आहे, लोकायुक्त कायदा आहे। या कायद्यामध्ये सुधारणा करणारे हे विधेयक आहे, म्हणून आपण त्याला सुधारणा असा शब्द वापरलेला आहे। विधानसभेची मंजुरी लक्षात ठेवा 28 डिसेंबर 2022। 22च आहे। तुम्हाला वाटेल की चुकून 23 करायचं होतं तर सरांचं 22 झालेलं आहे का, नाहीये, 2022 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं। विधान परिषदेची मंजुरी आहे 15 डिसेंबर 2023। ओके, विधानसभेची मंजुरी 22 मध्ये, विधान परिषदेची मंजुरी 23 मध्ये। याचा अर्थ हे विधेयक एक वर्ष विधान परिषदेमध्ये प्रलंबित त्या ठिकाणी होतं। विधेयक मांडणारे मंत्री मागच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक मांडलं, तर सध्याला विधान परिषदेमध्ये हे विधेयक राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे। 1971च्या मूळ लोकायुक्त कायद्याची जागा घेणार, म्हणून त्याला आपण सुधारणा विधेयक म्हटलेलं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्याच्यावर आयोग तुम्हाला सिंगल लाईनला प्रश्न विचारू शकतं ते म्हणजे केंद्राच्या 2013च्या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा आणणारं महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य ठरलं आहे। सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, देशातील लोकपाल कायद्याच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा आणणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र। मूळ कायदा तुम्हाला सांगितलं 1971चा आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती, आणि त्या समितीला सांगितलं होतं की हा जो काही मूळ 1971चा कायदा आहे त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल, आणि ह्या सुधारणा ज्या काही सुचवलेल्या आहेत त्या अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं सुचवलेल्या आहेत। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं, या विधेयकातील तरतुदी नक्की कसे ही लोकायुक्त त्या ठिकाणी काम करणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की लोकायुक्ताची रचना कशी आहे। जसं केंद्राचा लोकपाल कायदा आहे त्याच्यामध्ये 1+8 असे टोटल 9 सदस्य आहेत, काही न्यायिक सदस्य आहेत, गैर न्यायिक सदस्य आहेत। अगदी तशाच प्रकारे महाराष्ट्र राज्याची जी काही लोकायुक्ताची रचना आहे त्याच्यामध्ये टोटल 5 सदस्य आहेत। 5 मध्ये मुख्य लोकायुक्त आहेत आणि इतर 4 लोकायुक्त आहेत, पण इतर 4 पण कसे मेन्शन केलेत आपण, 1+2+2 म्हणजे असं टोटल 5 सदस्य या लोकायुक्त रचनेमध्ये असणार आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा जो काही मुख्य लोकायुक्त असेल तो कोण असेल लक्षात ठेवा, याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश। लक्षात ठेवा, एकतर तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असावा, कोणत्याही देशातील उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असावा, किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा तो न्यायाधीश असावा। परंतु एकतर तो वर्तमान असू शकतो किंवा निवृत्त झालेला पण चालेल। बऱ्याच वेळेला काय होतं की इथं वर्तमान किंवा निवृत्त असा शब्द वापरला जातो, दोन्ही सदस्य त्या ठिकाणी चालू शकतात। एखादा सदस्य, एखादा न्यायाधीश रिटायर झालेला असेल तरी चालेल, किंवा सध्याला न्यायाधीश म्हणून काम करत असेल तरी काही अडचण नाही। नंतर आहेत बघा, न्यायिक सदस्य 2 असतील आणि गैर न्यायिक सदस्य 2 असतील। न्यायिक सदस्य 2 कोण असतील, ऑब्व्हियसली ज्यांना न्यायालयाची पार्श्वभूमी आहे, उच्च न्यायालयाचे किंवा जिल्हा न्यायालयाचे वर्तमान किंवा माजी न्यायाधीश। ओके, इथं मात्र जे न्यायिक सदस्य घेतलेले आहेत ते उच्च न्यायालयाचे किंवा जिल्हा न्यायालयाचे वर्तमान किंवा माजी न्यायाधीश असतील। नंतर महत्त्वाची गोष्ट, गैर न्यायिक सदस्य। हे गैर न्यायिक सदस्य कोण असतील, तर भ्रष्टाचार विरोधी धोरण, सार्वजनिक प्रशासन किंवा वित्त प्रशासनातील, लक्षात ठेवा, किमान 25 वर्षाचा अनुभव असणारे व्यक्ती। किती असतील, 2। म्हणून तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल बघा, 1+2+2। 1 म्हणजे मुख्य लोकायुक्त,
टू म्हणजे गैरन्यायिक सदस्य आणि दुसरे दोन म्हणजे न्यायिक सदस्य. गैरन्यायिक सदस्य जे असतील त्यांना न्यायालयाची पार्श्वभूमी असेल आणि गैरन्यायिक सदस्यांना त्या ठिकाणी कशाची पार्श्वभूमी असेल, भ्रष्टाचार विरोधी धोरण, सार्वजनिक प्रशासन किंवा वित्त क्षेत्रामध्ये यांनी किमान 25 वर्षाचा त्यांनी त्या ठिकाणी अनुभव असावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, लोकायुक्ताची रचना 1+4 = 5, 5 सदस्य त्या ठिकाणी असणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जी काही लोकायुक्त आणि इतर लोकायुक्त आहेत म्हणजे 5 जणांची जी काही बॉडी आहे त्यांची निवड कोण करेल? निवड समितीमध्ये टोटल 7 सदस्य असणार आहेत. मुख्यमंत्री असणार आहेत अध्यक्ष, उपमुख्यमंत्री असणार आहेत उपाध्यक्ष. लक्षात ठेवा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते म्हणजे हे झाले 2 सदस्य. नंतर विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले मुंबई उच्च न्यायालयाचा एखादा न्यायाधीश. सो 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 टोटल 7 जणांची एक निवड समिती असेल. ही निवड समिती राज्यपालांना लोकायुक्तांची नेमणूक करण्यासाठी काही नावांची शिफारस करेल आणि त्यातूनच राज्यपाल अंतिमतः लेखांची निवड करतील. ओके, सो लक्षात ठेवा, राज्यपाल जरी लोकायुक्तांची निवड करत असतील तरी राज्यपालांना नावांची शिफारस करण्यासाठी निवड समिती असेल आणि ह्या निवड समितीमध्ये टोटल 7 सदस्य त्या ठिकाणी असतील. आता बघा, मुख्य लोकायुक्त आणि इतर लोकायुक्त म्हणजे हे जे काही 5 सदस्य आहेत त्यांच्या पदाचा कालावधी किती असेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष यापैकी जी घटना अगोदर होईल ती. सो 3/70 तुम्हाला 5/70 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर जर मुख्य लोकायुक्त आणि इतर लोकायुक्तांना आपल्या पदावरून काढायचं असेल तर काय प्रोसिजर आहे? त्यांना फक्त गैरवर्तन या कारणावरून पदावरून काढलं जाऊ शकतं. या संदर्भातल्या प्रकरणांची चौकशी उच्च न्यायालयाकडून केली जाईल आणि पदावरून काढून टाकण्याचा आदेश कोण देतील? राज्यपाल. ऑब्व्हियसली राज्यपाल नियुक्त करतील म्हणून त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार देखील राज्यपालांना असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या कायद्याच्या कक्षेमध्ये कोण असेल? 1971च्या कायद्यामध्ये काही बंधनं होते, काही लोकांना याच्या कक्षेमध्ये घेण्यात आलेलं नव्हतं. सो आता कायद्याच्या कक्षेतील व्यक्ती कोण असतील? सध्याचे आणि माजी मुख्यमंत्री. लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, मुख्यमंत्र्यांना या कायद्याच्या कक्षेत आणण्यात आलेलं आहे. म्हणजेच मुख्यमंत्र्यांना काही भ्रष्टाचाराची प्रकरणं केलेली असेल, राज्याच्या सुरक्षेच्या संदर्भात काही प्रकरणं ते ठिकाणी केलेली असतील तर मुख्यमंत्र्यांना या लोकायुक्तांच्या समोर उभा राहून त्यांना काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. मंत्री आणि राज्यमंत्री, आमदार असतील, IAS, IPS आणि IFS अधिकारी म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिसमधले अधिकारी, राज्य सरकारचे कर्मचारी, स्थानिक प्राधिकरणांचे सदस्य, मग तुमच्या ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, ZDP असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल यांचे सदस्य किंवा शासकीय निमशासकीय संस्था असतील, महामंडळ असेल, प्राधिकरण असेल, ज्या ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट फंडिंग आहे, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत त्या सर्व लोकांची चौकशी करण्याचा अधिकार कुणाला असेल? लोकायुक्तांना असेल. मात्र तक्रारी आल्यानंतर स्वतःहून चौकशी करणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण इथं म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रारीची चौकशी करण्याची अधिकार त्या ठिकाणी लोकायुक्तांना असणार आहे. जर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आली तर चौकशी कशी करता येईल? तर अट कशाला असेल? फक्त तक्रार केवळ राज्याची अंतर्गत सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित असावी. जर मुख्यमंत्र्यांच्या अगेन्स्ट भ्रष्टाचाराची तक्रार जर दाखल करायची असेल तर ती तक्रार केवळ देशाची, राज्याची अंतर्गत सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित असावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्याच्या पूर्वी विधानसभेच्या 2/3 सदस्यांनी मान्यता देणं गरजेचं आहे. एकदा का विधानमंडळानं किंवा विधानसभेनं मान्यता दिली तर 5 लोकायुक्ताच्या खंडपीठाची ही परमिशन लागेल. म्हणजे सुरुवातीला 2/3 सदस्यांनी मान्यता द्यावी लागेल. नंतर पुढची गोष्ट, जी काही 5 लोकायुक्त आहेत त्यांच्या खंडपीठानं म्हणजे 5च्या 5 लोकांनी त्यांना मान्यता दिली पाहिजे आणि ही चौकशी जी आहे ती पूर्णपणे गोपनीय असेल. ह्याचा जो काही अहवाल आहे तो रिलीज केला जाणार नाही जोपर्यंत गव्हर्नमेंट वाटत नाही तेव्हापर्यंत. ओके, सो पूर्णपणे ही चौकशी गोपनीय पद्धतीने असेल. नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, चौकशीची परवानगी. जसं आपण म्हटलं की मुख्यमंत्र्यांची चौकशी जर करायची असेल तर विधिमंडळाच्या 2/3 सदस्यांची मान्यता आवश्यक असेल, 5 लोकायुक्तांच्या खंडपीठांची मान्यता आवश्यक असेल. जर इतर काही लोकांची चौकशी करायची असेल तर चौकशी कोणाची करेल आणि परवानगी कोण देईल? जर समजा मंत्र्यांची चौकशी करायची असेल तर ऑब्व्हियसली राज्यपाल परवानगी देईल, ऑब्व्हियसली मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार. जर आमदारांची चौकशी करायची असेल तर तो आमदार विधानसभेचा असेल तर विधानसभेचे अध्यक्ष, तो जर आमदार विधान परिषदेचा असेल तर विधान परिषदेचे सभापती.
जर सनदी अधिकारी, आपण मगाशीच म्हटलं IAS, IPS, IFS हे सर्व अधिकारी त्या ठिकाणी या कायद्याच्या कक्षेत आहेत. जर सनदी अधिकाऱ्यांच्या विरोधात जर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करायची असेल तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री परमिशन देतील. जर एखादा कनिष्ठ अधिकारी असेल तर कनिष्ठ अधिकाऱ्यांच्यासाठी त्या संबंधित विभागाचा सचिव किंवा त्या संबंधित विभागाचा मंत्री त्या ठिकाणी परमिशन्स देतील. सो लक्षात ठेवा, कोणाविरुद्ध चौकशी करायची आहे त्यासाठी परवानगी कोण देणार त्याचा टेबल त्या ठिकाणी आहे. पहिले 2 लक्षात ठेवा, मंत्र्यांसाठी राज्यपाल परमिशन देतील आणि आमदारांसाठी विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती. चौकशीला परवानगी द्यायची का नाही हा निर्णय घेण्यासाठी संबंधितांना 3 महिन्याचा कालावधी असेल. 3 महिन्यामध्ये त्यांनी निर्णय द्यावा. जर त्यांनी चौकशीला मान्यता दिली नाही तर पुढे तक्रारीची चौकशी करता येणार नाही. जर या लोकांनी संमती दिली नाही तर पुढे तक्रारीची चौकशी होत नाही. जर संमती दिली तरच तक्रारींची चौकशी होते आणि त्यांना तक्रारीची चौकशी देण्यासाठी जो काही कालावधी असणार आहे तो किती असणार आहे? 3 महिने असणार आहे. चौकशी 3 वर्षाच्या आतीलच प्रकरणांची असावी. 10 वर्षाचं प्रकरण उकरून काढलं असा प्रकार असावा नये. पाठीमागच्या 3 वर्षात जर अशा काही घटना झाल्या असेल आणि त्यात भ्रष्टाचार झाला असेल असं कुणाला वाटत असेल तर तक्रार करावी. 10 वर्षापूर्वीचं 5 वर्षापूर्वीची प्रकरणं चालणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चौकशी 3 वर्षाच्या आतीलच प्रकरणांची होईल. तक्रार असत्य ठरल्यास तक्रारदाराला तुरुंगवासाची शिक्षा आहे. काहीतरी पूर्वग्रह ठेवून, जर काहीतरी एखाद्याबद्दल वैमनस्य ठेवून जर एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीसोबत तक्रार केलेली असेल तर तक्रार असत्य ठरल्यास जो तक्रार करणारा माणूस आहे त्याला तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे त्याच्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार. ओके. जनतेला लोकायुक्तांकडे लोकसेवकाविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रार करण्याची मुभा असेल. कोणताही जनतेतला नागरिक एखाद्या लोकसेवकाविरुद्ध, लोकसेवक म्हणजे मंत्री आले, आमदार आले, त्याच्यानंतर तुमचे IAS आले, IPS आले, ग्रामपंचायतले अधिकारी आले, कोणीही असू देत. सो जनतेला लोकायुक्तांकडे लोकसेवकाविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची तक्रार करण्याची मुभा असेल. लोकसेवकांवरील जे काही भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी आहे तो त्यासाठी कायद्यांचा आधार काय आहे तर 1988चा जो काही भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा आहे 1988चा, त्या अंतर्गत आरोपांची चौकशी होईल. आता लोकायुक्तांना अधिकार कुठले असतील बघा. जर एखाद्या लोकसेवकाच्या विरोधातील तक्रारीत प्राथमिक चौकशीत जर काही तथ्य आढळले, फॉर एक्झाम्पल एखाद्या X या माणसानं एका मंत्र्याच्या विरोधात तक्रार केलेली आहे आणि ह्या तक्रारीला संबंधित राज्यपालाने जर परमिशन दिली तर लोकायुक्त त्याच्या चौकशी सुरू करतील. आणि चौकशी सुरू केल्यानंतर जर काही तथ्य आढळलं, संबंधितचा खुलासा घेऊन लोकसेवकांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार असतील. जर एखाद्या व्यक्तीवरील तक्रारीच्या प्राथमिक चौकशीमध्ये जर लोकसेवकाला जर काही तथ्य आढळल्यास तर त्या संबंधित लोकांचा खुलासा घेऊन त्या व्यक्तीवर थेट फौजदारी कारवाई म्हणजे त्यांना तुरुंगवास असेल, दंड असेल, ही फौजदारी कारवाई करण्याचा किंवा त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार असेल. पोलीस असेल, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असेल, यांना भ्रष्टाचारी लोकसेवकाविरुद्ध थेट कारवाई करण्याचे आदेश ते देऊ शकतात. सरकारला न विचारता लोकसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील त्या ठिकाणी देऊ शकतात. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ते फौजदारी कारवाईचा आणि मालमत्ता जप्त करण्याचा जो काही आदेश आहे तो पोलीस, लाचलुचपत विभागांना देऊ शकतात आणि ह्याच्यासाठी कोणालाही विचारायची गरज त्यांना नाही, कारण ऑलरेडीच सरकारनंच परमिशन त्या ठिकाणी दिलेली आहे. ओके, यस. नंतर समजा जे काही लोकायुक्त आहेत, मग 1+4 जणांची जी बॉडी आहे, 5 जणांपैकी कोणाचाही जाणीवपूर्वक अपमान केला, त्यांच्या कामात अडथळा आणला किंवा त्यांची अपकीर्ती केली, अपकीर्ती म्हणजे डिफेमेशन जर केलं तर संबंधित व्यक्तीवर दोष सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा किती असेल? 6 महिन्यापर्यंत वाढवता येऊ शकेल इतक्या मुदतीचा साधा कारावास, आर्थिक दंड किंवा दोन्ही. जर या 5 लोकांच्या विरोधात कोणी अपमान केला, कामात अडथळा आणला किंवा त्यांचं डिफेमेशन केलं तर त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार असेल. लोकायुक्तांना दिवाणी न्यायालयाचेही अधिकार असतील, म्हणजे त्यांना पनिशमेंट जी काही द्रव्य स्वरूपात आहे ती लावण्याचा अधिकार असेल. खटला 1 वर्षात निकाली काढण्याची जबाबदारी विशेष न्यायालयांवर त्या ठिकाणी असणार आहे. न्यायप्रविष्ट, एखादा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे म्हणजे सध्याला सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, एखादं सेशन कोर्ट असेल, इथं जर त्याच्यावर खटला सुरू असेल किंवा विधिमंडळाच्या समितीपुढे सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये लोकायुक्तांना दखल देता येणार नाही. एखादा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, सध्याला केसेस चालू आहेत, तर या प्रकरणामध्ये लोकायुक्तांना दखल देता येणार नाही. महाराष्ट्र राज्याचा कायदा आहे, मूळ कायदा 1971चा, त्याचं नाव आहे महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा 1971. केंद्र सरकारचा कायदा आहे लोकायुक्त, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013. लक्षात ठेवा, केंद्र सरकारच्या कायद्याचं नाव काय आहे? लोकपाल.
आणि लोकायुक्त कायदा 2013. जेव्हा अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारासाठीची किंवा लोकपाल कायद्यासाठी आंदोलन केलं होतं तेव्हा मनमोहन सिंग सरकारनं लोकपाल आणि लोकायुक्त कायदा आणला होता आणि त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की केंद्र स्तरावर भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकपाल असेल आणि प्रत्येक राज्यानं आपापल्या राज्यामध्ये लोकायुक्त कायदा पास करावा. आणि याचमुळं 2013 नंतर शोकांतिका ही आहे की कोणत्याही राज्यानं अशा प्रकारे केंद्र सरकारच्या धर्तीवर कोणत्याही राज्यानं लोकायुक्त कायदा पारित केलेला नव्हता. त्यामुळं या कायद्यानुसार विविध राज्यांनी लोकायुक्त कायदा तयार करणे अपेक्षित होते. त्यामुळं महाराष्ट्र हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की लोकपाल कायद्याच्या धर्तीवर कायदा तयार करणारं देशातलं पहिलं राज्य आहे. राज्यस्तरावर लोकायुक्त कायदा पारित करणारं देशातलं पहिलं राज्य या कायद्याच्या आधारे म्हणत नाही. याच्या अगोदर ओडिशा राज्याने 1970 मध्ये अशा प्रकारे राज्यस्तरावर लोकायुक्त कायदा तयार केलेला होता. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की केंद्राचा जो काही लोकपाल कायदा आहे त्या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यानं लोकायुक्त कायदा तयार केलेला आहे. ही वेगळी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. 1970 मध्येच ओडिशा राज्यानं तयार केलं होतं. नंतर राज्यस्तरावर कायदा करून लोकायुक्त व्यवस्था निर्माण करणारं देशातलं पहिलं राज्य ते आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यानं 1971 मध्ये अशा प्रकारे कायदा पण पारित केला आणि लोकायुक्त व्यवस्था पण निर्माण त्या ठिकाणी केली होती. ओडिशा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये काय फरक आहे? महाराष्ट्र राज्यानं कायदा पारित करून लगेच व्यवस्था पण निर्माण केली, म्हणजे लोकायुक्तांची नेमणूक केली, इतर लोकायुक्तांची नेमणूक केली. फक्त ओडिशानं काय केलं तर ओडिशानं फक्त कायदा पारित केला की आमच्यामध्ये अशी व्यवस्था असेल, परंतु व्यवस्था लगेचच निर्माण केली नाही. सध्या महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त आहेत विद्यासागर कानडे, जे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश त्या ठिकाणी आहेत. ओके, येस, आलं सगळ्यांना लक्षात काय प्रकार आहे? सो महाराष्ट्र राज्यानं नुकताच लोकायुक्त कायदा मंजूर केलेला आहे. हा एक सुधारणा विधेयक आहे. मूळ कायदा 1971चा आहे आणि महाराष्ट्र हे केंद्राच्या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर लोकायुक्त करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. ओके, येस. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला आहे. याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. निमित्त काय होतं तर भारतीय नौदल दिवस जो 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो तो यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग इथं उपस्थित होते आणि त्यावेळेला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. पुतळ्याची उंची आहे 43 फूट. सर्वात महत्त्वाची गोष्ट, दरवर्षी नवी दिल्लीमध्ये हा नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम साजरा होत असतो, परंतु यावर्षी शिवराज्याभिषेकाचं किंवा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक जो केला त्याचं 350वं वर्ष आहे, म्हणून तो सिंधुदुर्ग या ठिकाणी आयोजित करण्याचं नियोजित होतं. कारण शिवाजी महाराजांनी एक आरमार स्थापन केलं होतं. सो शिवाजी महाराजांचं इंडियाच्या नेव्हीमध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी आहे, म्हणून यावर्षी शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेका दिनानिमित्त त्या ठिकाणी यावर्षी नौदलाचा जो काही मुख्य कार्यक्रम आहे तो आपल्या सिंधुदुर्गमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. नंतर डिसेंबर महिन्यामध्ये राज्यातील 9 भौगोलिक उत्पादनांना भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅगिंग करण्यात आलेलं आहे. GI टॅगिंग काय असतं हे एवढं आपल्याला डिटेलमध्ये जायचं गरज नाही. फक्त ही 9 उत्पादनं तुम्हाला माहीत पाहिजे की कोणती 9 उत्पादनं आहेत ज्यांना त्या ठिकाणी GI टॅगिंग मिळालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गणपतीच्या उत्सवामध्ये आपण पेनच्या मूर्ती बघतो बघा, गणेश मूर्ती. ओके, सो पेनच्या गणेश मूर्ती रायगड. नंतर आहे कास्तीची कोथिंबीर औसा लातूर जिल्ह्यातली. नंतर पान चिंचोली चिंच लातूर जिल्ह्यात पान चिंचोली नावाचं गाव आहे, तिथं चिंच जी आहे ती फार फेमस आहे. नंतर आहे बोरसुरी डाळ निलंगा लातूर जिल्ह्यातलं. नंतर कवड्याची माळ तुळजापूर. बऱ्याच वेळेला तुम्ही आराधी वगैरे असतात बघा, जे देवीच्या समोर नाच गाणं करतात, त्यांच्याकडं गळ्यामध्ये कवड्याची माळ असते बघा. सो ती कवड्यांची माळ जी आहे तुळजापूर धाराशिव यांना देखील GI टॅगिंग मिळालेलं आहे. नंतर कुंथलगिरीचा खवा, कुंथलगिरी नावाचं ठिकाण आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम तालुक्यामध्ये, तर तिथं फार फेमस खवा भेटतो. सो कुंथलगिरीचा खवा. नंतर आहे जालन्याची दगडी ज्वारी. नंतर आहे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील जांभळं आणि पालघर जिल्ह्यातील बहाडोली येथील जांभळं. सो हे पण माहीत असू द्या, जांभूळला GI टॅगिंग मिळालेलं आहे. ती एक आहे बदलापूरची आणि बहाडोलीची. सो हे लोकसत्ताला, महाराष्ट्र टाइम्सला सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेलं होतं, त्यामुळं माहिती असू द्या. त्यात पेनच्या गणेश मूर्ती असतील, कवड्यांची माळ असेल, कुंथलगिरीचा खवा असेल, हे तुम्हाला मॅथ पेपरला वगैरे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, येस. नंतर समूह विद्यापीठे नावाची कन्सेप्ट मध्यंतरी चर्चेत होती. का चर्चेत होती? कारण महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाकडून समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठीची नवीन नियमावली त्या ठिकाणी
जाहीर झाली होती, कारण राज्य सरकारला पुढच्या काही वर्षामध्ये साधारणपणे 15 नवीन समूह विद्यापीठं स्थापन करायची आहेत. सध्याला महाराष्ट्र राज्यामध्ये 3 समूह विद्यापीठ आहेत, परंतु ही समूह विद्यापीठांची संख्या वाढवून त्यांना किमान 15 इतकी करायची आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारनं जर एखाद्या विद्यालयांना जर समूह विद्यापीठ किंवा क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करायची असेल तर काय नियम आहेत, हे नियम या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. जर समूह विद्यापीठ स्थापन करायचं असेल तर त्या नियमावलीमध्ये अटी काय आहेत बघा. तर एका जिल्ह्यातील किमान 3 महाविद्यालये एकत्र येऊन समूह विद्यापीठ स्थापन करू शकतात. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो जिल्हा एकच पाहिजे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले 3 महाविद्यालय, रत्नागिरी जिल्ह्यातील 3 महाविद्यालय किंवा कोल्हापूर जिल्ह्यातली 3 महाविद्यालय. सो जी काही 3 महाविद्यालये एकत्र येणार आहेत ती एकाच जिल्ह्यात असावी आणि किमान किती असावेत, 3 कॉलेजेस एकत्र यावेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यातील एक महाविद्यालय अनुदानित असावे, ग्रँटेड असावं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, समूहातील जी काही प्रमुख महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये 2000 स्टुडंट्स पाहिजेत आणि इतर विद्यालयात 2000, असे टोटल 4000 विद्यार्थी असावेत. लक्षात ठेवा, हे जे काही समूह विद्यापीठ असेल त्या समूह विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांची एकूण संख्या 4000 असेल. त्यातल्या एक प्रमुख महाविद्यालयामध्ये 2000 स्टुडंट्स असतील आणि इतर 2 महाविद्यालयांमध्ये मिळून 2000 स्टुडंट असतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिन्ही संस्था मिळून त्यांना जागा असावी 15 हेक्टर. ओके, येस. नंतर महाविद्यालयाचं समूह विद्यापीठ झाल्यानंतर मूळ विद्यापीठांशी असलेली त्यांची संलग्नता लगेच संपुष्टात येणार नाही, कारण कुठलं ना कुठलं कॉलेज कुठल्या ना कुठल्या तरी विद्यापीठासोबत त्या ठिकाणी अफिलिएटेड असणार आहे. त्यामुळे जर लगेचच समूह विद्यापीठ झालं तर त्याची मूळ विद्यापीठांसोबत असलेली संलग्नता लगेच संपुष्टात येणार नाही. सध्याला ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि शिकत असलेले विद्यार्थी आहे त्यांना मूळ विद्यापीठाचेच प्रमाणपत्र मिळेल आणि नंतर जे काही ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना समूह विद्यापीठाची डिग्री त्या ठिकाणी मिळेल. मात्र विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना समूह विद्यापीठाच्या नावानं त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल. फॉर एक्झाम्पल, सध्याला काही विद्यार्थी त्या कॉलेजेसमध्ये शिकत आहेत आणि हे पासआउट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे त्यांना डिग्री मिळणार आहे ती ते कॉलेज ज्या विद्यापीठाला संलग्न आहे त्यांची डिग्री त्यांना मिळेल. परंतु प्रवेश घ्यायच्या पूर्वी एखाद्या विद्यार्थ्यांना जर त्यांना समूह विद्यापीठाचा दर्जा दिला असेल तर त्याच्यानंतर जे काही विद्यार्थी पासआउट होतील त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या क्लस्टर युनिव्हर्सिटीची डिग्री मिळेल. शासनाकडून विद्यापीठांना मिळणारा निधी प्रत्येक वर्षी 1 कोटी रुपये. समूह विद्यापीठ स्थापन करताना संस्थांना अनेक पदांची नव्याने निर्मिती करावी लागेल, कुलगुरू, प्रकुलगुरू आणि कुलसचिव. जसं युनिव्हर्सिटी लेवलला अशा प्रकारची व्यवस्था असते, अगदी तशाच प्रकारे समूह विद्यापीठांना देखील कुलगुरू, प्रकुलगुरू पदांची नेमणूक करावी लागेल. राज्यात समूह विद्यापीठांची अंमलबजावणी 2018 पासून सुरू झाली, परंतु 18 ते 23 या कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्यात फक्त 3 समूह विद्यापीठ स्थापन झाले. महाराष्ट्रातलं पहिलं क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई. 2 नंबरचं आहे हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबई आणि कर्मवीर भाऊराव पाटील सातारा. सो ही विद्यापीठ संख्या त्यांना आणखीन वाढवायची आहे आणि ती 15 पर्यंत न्यायची आहे. म्हणून राज्य सरकारनं नियमावली तयार केलेली आहे आणि ह्या नियमावलीनुसार त्यांना समूह विद्यापीठ स्थापन करावं लागणार आहे. ओके, येस. नंतर महाराष्ट्र राज्यानं नवीन बाल धोरण रिलीज केलेलं आहे आणि ह्या बाल धोरणाची जी काही आखणी आहे ती राज्यघटनेतील काही तरतुदींवर आधारित करण्यात आलेली आहे. मग काय आहे तरतुदी? तर सर्व जाती आणि धर्मातील मुलांना सारखी वागणूक दिली जाईल. ते मूल कोणत्या जाती धर्मातलं आहे हे न बघता सर्व लहान मुलं आहेत त्यांना एकच प्रकारचं शिक्षण किंवा त्यांना अटेन्शन दिलं पाहिजे, म्हणून त्यांना सारखी वागणूक असेल. नंतर मुलांना आणि मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार असेल. प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार असेल. वयाच्या 14 वर्षापर्यंत कोणत्याही धोकादायक रोजगारापासून त्यांना संरक्षण दिलं जाईल. जी काही लहान मुलं आहेत ती बऱ्याच वेळेला खाणीच्या ठिकाणी किंवा माइन्सच्या ठिकाणी जिथं धोका आहे तिथं काम करायला लावत असतात. सो वयाच्या 14 वर्षापर्यंत ती मुलं धोकादायक रोजगारापासून संरक्षित असतील. त्यांना पोषण आहार दिला जाईल, त्यांना मुक्त वातावरणात विकासाच्या संधी दिल्या जातील आणि बाल शोषणापासून त्यांचं संरक्षण त्या ठिकाणी केलं जाईल. सो भारताच्या राज्यघटनेमध्ये ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या आधारे महाराष्ट्र राज्य सरकारनं नवीन बाल धोरण डिक्लेअर केलेलं आहे.
धोरण निर्मिती करत असताना काही महत्त्वाच्या घटकांचा विचार केलेला आहे, ते म्हणजे बालकांचं आरोग्य असेल, शिक्षण असेल, विकास असेल, संरक्षण असेल, आर्थिक, सामाजिक आणि इतर सुरक्षितता असेल. सो बेसिकली एखाद्या बाळाचा सर्वांगीण किंवा एखाद्या बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टींच्या घटकांचा विचार त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बेसिकली शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसी, विमुक्त व भटक्या जाती, अल्पसंख्याक या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगळी तरतूद आहे, कारण ही थोडी प्रिव्हिलेज स्टुडंट्स आहेत, ह्यांना बऱ्याच वेळेला विकासाच्या समान संधी मिळत नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल तरतूद करण्यात आलेली आहे. नंतर काही जी काही स्पेशल बालकं आहेत त्या बालकांसाठी तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांच्या समस्या आणि उपाययोजनाची मांडणी केलेली आहे. मग अशी स्पेशल बालकं कुठली आहेत बघा, शहरी भागामध्ये गरीब असलेली, गरजू असलेली, रस्त्यावर असलेली, हंगामी स्थलांतरित असलेली, दुर्लक्षित असलेली, अपंग, समलैंगिक, तृतीयपंथी, नैसर्गिक आपत्तीत सापडलेली ही जी काही मुलं आहेत, ह्या मुलांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि ह्याला आपण काय करू शकतो ह्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने केलेली आहे. नंतर काही विशेष गरज असलेली जी काही मुलं आहेत त्यांच्या काळजी आणि प्रगतीचा विचार केला आहे. मग अनाथ आहेत, हरवलेले आहेत, अनधिक बाजारात सापडलेले आहेत, बालकामगार आहेत, लैंगिक अत्याचार सहन केलेले आहेत, कैद्यांची देहविक्री करणाऱ्या महिलांची मुलं असतील, HIV ग्रस्त असतील, ओके, ह्या सर्वांच्या गोष्टींचा ह्या मुलांची काळजी आणि प्रगतीचा विचार देखील त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ओके, येस, नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहे. ओके, पहिलं तर आपण बघितलं लोकायुक्त सुधारणा विधेयक 2022. 2022 मध्ये विधानसभेमध्ये मंजुरी, 2023 मध्ये विधान परिषदेला मंजुरी. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं, विधान परिषदेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलं. हे एक सुधारणा विधेयक आहे. याचा अर्थ महाराष्ट्र राज्याचा मूळ लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा आहे 1971चा. केंद्र सरकारनं 2013ला लोकपाल आणि लोकायुक्त कायदा मंजूर केला. त्या कायद्यानुसार प्रत्येक राज्यानं लोकायुक्त व्यवस्था निर्माण करणं गरजेचं होतं, परंतु कोणत्याही राज्यानं त्या ठिकाणी अशा प्रकारची लोकायुक्त व्यवस्था निर्माण केली नाही. म्हणून आपण म्हणतोय की महाराष्ट्र राज्य केंद्राच्या लोकपाल दर्दीच्या कायद्यावर लोकायुक्त कायदा आणणारं देशातलं पहिलं राज्य त्या ठिकाणी आहे. यासाठी अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या लोकायुक्तामध्ये टोटल 5 सदस्य असतील. एक असतील मुख्य लोकायुक्त, 2 असतील न्यायिक सदस्य आणि 2 असतील गैर न्यायिक सदस्य. मुख्य लोकायुक्त एखाद्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश किंवा मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश, मग तो ॲक्टिंग असू शकतो किंवा रिटायर्ड त्या ठिकाणी असू शकतो. उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयांचे वर्तमान किंवा माजी न्यायाधीश न्यायिक सदस्य असतील आणि किमान 25 वर्षाचा अनुभव असलेले काही तज्ज्ञ गैर न्यायिक सदस्यांमध्ये त्या ठिकाणी असतील. निवड समितीमध्ये टोटल 7 सदस्य असतील. मुख्यमंत्री अध्यक्ष असतील, उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असतील, दोन्ही विधिमंडळाच्या सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेला एखादा न्यायाधीश. यांच्या पदाचा कालावधी असेल 5 किंवा 70 वर्ष, यापैकी जी घटना अगोदर होईल ती. मुख्य लोकायुक्त आणि इतर लोकायुक्तांना पदावरून काढण्याचा अधिकार राज्यपालांना असेल. कारण असेल गैरवर्तन आणि त्याच्या प्रकरणांची चौकशी होईल उच्च न्यायालयांकडून. माजी आणि सध्याचे मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री, आमदार, IAS, IPS, IPS अधिकारी, राज्य सरकारचे कर्मचारी, प्राधिकरणांचे सदस्य, शासकीय निमशासकीय संस्था, महामंडळ, प्राधिकरण यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी त्या ठिकाणी करता येईल. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करायची असेल तर एक अट आहे, ती भ्रष्टाचाराची तक्रार केवळ अंतर्गत सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित असावी. विधानसभेच्या 2/3 सदस्यांनी त्याला मान्यता द्यावी. 5 लोकायुक्तांच्या खंडपीठाने त्यांना मान्यता द्यावी आणि ही चौकशी काय असेल, पूर्णपणे गोपनीय असेल. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्यपाल परमिशन देतील. आमदारांसाठी विधानसभा अध्यक्ष किंवा सभापती, सनदी अधिकाऱ्यांसाठी मुख्यमंत्री, कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी संबंधित विभागाचा सचिव किंवा मंत्री. एखादी परमिशन द्यायची आहे का नाही यासाठी संबंधितांना 3 महिन्याचा कालावधी असेल आणि जर 3 महिन्यात परमिशन दिले नाही तर पुढे चौकशी करता येणार नाही. चौकशी फक्त पाठीमागच्या 3 वर्षाच्या आतील प्रकरणांचीच असावी. जर तक्रारदारानं चुकीची तक्रार केली असेल तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा देखील त्या ठिकाणी आहे. कोणत्याही जनतेला किंवा जनतेला लोकायुक्तांकडे लोकसेवकांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची तक्रार करण्याची मुभा असेल. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी 1988च्या भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत केली जाईल. लोकायुक्तांना अधिकार असतील, काय असतील, जर प्राथमिक चौकशीमध्ये काही तथ्य आढळलं तर फौजदारी कारवाई करण्याचे आणि मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देणं. कुणाला? पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला. यासाठी कुठलीही परमिशन घेण्याची गरज त्या ठिकाणी त्यांना नसणार आहे. जर लोकायुक्तांचा जाणीवपूर्वक अपमान करणे, त्यांच्या कामात अडथळा आणणे किंवा त्यांची अपकीर्ती करणे यासाठी संबंधित लोकांना शिक्षा देण्याचा अधिकार असेल. या लोकायुक्तांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील. 1 वर्षात खटले निकाली न्यायाची जबाबदारी विशेष न्यायालयांवर असेल.
एखादा मुद्दा न्यायप्रविष्ट असेल तर लोकायुक्तांना या प्रकरणाची दखल देता येणार नाही. महाराष्ट्र राज्याचा मूळ कायदा आहे 1971चा. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा केंद्र सरकारनं मंजूर केला 2013ला. यानंतर विविध राज्यांनी लोकायुक्त कायदा करणं अपेक्षित होतं, मात्र अशा प्रकारचा कायदा कोणत्याच राज्याने केलेला नाही, फक्त महाराष्ट्र वगळता. नंतर राज्यस्तरावर लोकायुक्त कायदा पारित करणारं देशातलं पहिलं राज्य आहे ओडिशा 1970मध्ये. राज्यस्तरावर कायदा करून लोकायुक्त व्यवस्था निर्माण करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. सध्या भारतात महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त आहेत विद्यासागर कानडे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अनावरण केलं. कारण होतं नौदल दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी आले होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दरवर्षी 4 डिसेंबर हा जो काही भारतीय नौदलाचा दिवस असतो तो सेलिब्रेट नवी दिल्लीमध्येच केला जातो, परंतु यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे, म्हणून स्पेशली सिंधुदुर्गमध्ये यावर्षीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. राज्यातील 9 उत्पादनांना GI टॅगिंग करण्यात आलेलं आहे. त्यातले सर्वात महत्त्वाचे मी परत एकदा सांगतो, पेनच्या गणेश मूर्ती, नंतर पान चिंचोलीची चिंच, कवड्यांची माळ, तुळजापूर, कुंथलगिरीचा खवा, जालन्याची दगडी ज्वारी, बदलापूर आणि बहाडोली येथील जांभळं. नंतर समूह विद्यापीठासाठी गव्हर्नमेंटनं काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, कारण पुढच्या काही वर्षांमध्ये गव्हर्नमेंटला किमान 15 नवीन विद्यापीठं स्थापन करायची आहेत. काय आहेत अटी? तर ही जी काही महाविद्यालय एकत्र येऊन समूह विद्यापीठ स्थापन करणार आहेत ते एकाच जिल्ह्यातील असावीत, किमान 3 विद्यालय एकत्र यावीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या 3 पैकी एक विद्यालय अनुदानित असावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या तिन्ही महाविद्यालयांची एकत्रित संख्या 4000 असावी. त्यातलं जे काही प्रमुख महाविद्यालय आहेत त्यात 2000 आणि इतर 2 महाविद्यालयांमध्ये 2000 असे स्टुडंट्स असावे. किमान 15 हेक्टर जमीन त्या ठिकाणी त्यांची असावी. ओके. मूळ विद्यापीठाचे समूह विद्यापीठ झाल्यानंतर त्यांची लगेच संलग्नता लगेच संपुष्टात येणार नाही. जे काही सध्याला विद्यार्थी शिकत आहेत त्यांना ते कॉलेज ज्या विद्यापीठाशी संलग्न आहे त्यांची डिग्री मिळेल. ओके. प्रत्येक वर्षी 1 कोटी रुपये त्यांना मिळतील. जशी विद्यापीठ स्तरावरती कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव अशी रचना असते, अगदी तशाच प्रकारे समूह विद्यापीठांना देखील अशा पदांची नव्याने निर्मिती करावी लागेल. 2018मध्ये समूह विद्यापीठाची अंमलबजावणी सुरू झाली. डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ हे राज्यातलं पहिलं समूह विद्यापीठ त्या ठिकाणी आहे. नंतर महाराष्ट्र राज्यानं बालकांसाठी नवीन धोरण आणलेलं आहे. राज्यघटनेतील काही तरतुदींवर आधारित या धोरणाची आखणी करण्यात आलेली आहे. सर्व जाती धर्मातील मुलांना सारखी वागणूक, मोफत आणि सक्तीचं शिक्षण, 14 वर्षापर्यंत कोणत्याही धोकादायक रोजगारापासून संरक्षण, पोषण आहार, मुक्त वातावरणात संधी, बालकांच्या शोषणापासून संरक्षण. ओके. नंतर काही महत्त्वाच्या घटकांचा विचार करण्यात आला ज्याच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होतो. मग त्याच्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, विकास आहे, संरक्षण आहे, सामाजिक आणि इतर सुरक्षितता त्या ठिकाणी आहे. SC, ST, OBC, विमुक्त जाती, अल्पसंख्याक यांच्या मुलांसाठी काही वेगळी तरतूद करण्यात आलेली आहे. काही स्पेशल बालकांसाठी तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांच्या उपाययोजनेची मांडणी करण्यात आलेली आहे. मग शहरी भागातील गरीब, गरजू, रस्त्यावरचे, हंगामी स्थलांतरित लोक, दुर्लक्षित, अपंग. ओके. नंतर काही विशेष काळजीची गरज असलेल्या सर्व मुलांची काळजी आणि प्रगतीचा विचार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ओके. यस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.